मुंबई उच्च न्यायालयानं अन्न व औषध प्रशासनाला विचारलेल्या एका प्रश्नानंतर एक मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. खासगी हॉटेल आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई करणाऱ्या एफडीएनं आता थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या आवारातील उपाहारगृहांची तपासणी सुरू केली आहे. या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली आहे. नेमकं काय घडलं पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैभव पाटील. तुम्ही पाहतात आपलं महानगर लाईव्ह. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकानं मुंबई उच्च न्यायालय परिसरातील कॅन्टीन आणि उपाहारगृहांची तपासणी केली. तपासणी दरम्यान एका उपाहारगृहाची आवश्यक नोंदणीच नसल्याचं स्पष्ट झालं. अन्न सुरक्षा कायद्यानुसार नोंदणीशिवाय खाद्य व्यवसाय चालवणं नियमबाह्य असून अशा आस्थापनांवर दंडात्मक कारवाईची तरतूद आहे. यामुळे आता प्रश्न उपस्थित होतोय की न्यायालयाच्या आवारातच नियमांचं पालन होत नसेल तर इतर सरकारी आस्थापनांची स्थिती काय असेल. मंगळवारी झालेल्या या संदर्भातली सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयानं एफडीएच्या कारवाई पद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. न्यायालयानं विचारलं होतं की खासगी आस्थापनांवर कारवाई होत आहे, पण आतापर्यंत किती सरकारी किंवा निमसरकारी आस्थापनांवर छापे टाकण्यात आले, हा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. याचवेळी मंत्रालय, उच्च न्यायालय, सरकारी कार्यालय आणि इतर सार्वजनिक संस्थांमधील कॅन्टीनची तातडीनं तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर आज एफडीएचे पथक थेट उच्च न्यायालयात पोहोचलं. एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी न्यायालयाच्या निरीक्षणावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की महाराष्ट्रात होणारी प्रत्येक कारवाई ही भारतातील अन्न सुरक्षा कायद्याच्या चौकटीतच केली जात आहे. मात्र दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेतील काही अधिकाऱ्यांनी मुंढे यांच्या कारवाई पद्धतीवरती प्रश्न उपस्थित करत तक्रार केल्याची चर्चा आहे. या विषयावर मात्र त्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान अन्न व औषध प्रशासनानं राज्यातील शाळांसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. सेव्ह फूड फॉर एव्हरी चाइल्ड इन महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत मध्यान्ह आहार, वसतिगृह आणि शालेय कॅन्टीनमधील अन्न सुरक्षित, सकस आणि पोषणयुक्त आहे का याची तपासणी केली जाणार आहे. राज्यातील 1 लाखांहून अधिक शाळांमध्ये 2 कोटींपेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सुरक्षित आणि दर्जेदार आहार मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क असल्याचं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं. एफडीएचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी राज्यभरात धडक मोहीम सुरू केली आहे. दूध भेसळ प्रकरणांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून अनेक ठिकाणी नमुने जप्त करून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यामुळे आता एफडीएची कारवाई केवळ खासगी हॉटेल पुरती मर्यादित न राहता आता सरकारी यंत्रणांच्या आवारापर्यंत पोहोचल्याचं चित्र दिसून येत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू झालेली ही तपासणी पुढे मंत्रालय, सरकारी कार्यालय आणि इतर सार्वजनिक संस्थांपर्यंत विस्तारते का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. आणि तुकाराम मुंढे यांच्या धडक मोहिमेला न्यायालयीन प्रश्नानंतर नवे वळण मिळणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.